नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सुख, समाधान आणि भरभराट नांदो हीच स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या आहे पुण्य पावन वरुणथिनी एकादशी. उद्याचा दिवस साधा दिवस नाही. शास्त्र सांगते की ही एकादशी इतकी शक्तिशाली आहे की जी फळे 10,000 वर्ष कठोर तपश्चर्या केल्यावर प्राप्त होतात, तीच फळे भगवान श्रीहरी विष्णू केवळ एका दिवसाच्या भक्तीने आणि एकादशीच्या व्रताने आपल्या पदरात टाकतात. जर तुमच्या घरात विनाकारण कटकटी होत असतील, भरपूर कष्ट करूनही पैसा हातात टिकत नसेल, मुलांच्या प्रगतीत नशिबाच्या अडथळे येत आहेत किंवा त्यांच्या करिअरची गाडी कुठेतरी अडकली आहे असे वाटते का? अनेकदा आपल्या पतीच्या नोकरीत किंवा व्यवसायात अचानक प्रगती थांबते. कोणीतरी काहीतरी केले असे किंवा कोणाची तरी वाईट दृष्टी लागली असावी असे विचार तुमच्या मनात येतात का? जर तुमचे उत्तर हो असेल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील अंधार दूर करून प्रकाशाची नवीन वाट दाखवणारा ठरणार आहे. कारण आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण असा एक अत्यंत गुप्त आणि प्राचीन उपाय पाहणार आहोत, जो उद्या सकाळी तुम्हाला फक्त तुमच्या घराच्या उंबरठ्यावर करायचा आहे. फक्त एक छोटीशी वस्तू तुमच्या उंबरठ्यावर ठेवली की तुमच्या घरातील इडापिडा, वर्षानुवर्षाची गरिबी, शत्रुबाधा आणि नकारात्मक ऊर्जा घराबाहेर जाईल आणि सुख समृद्धीचे द्वार उघडले जातील. हा उपाय अत्यंत अफाट फळ देणारा आहे आणि म्हणूनच माझ्या प्रत्येक मित्रमैत्रिणींना हा गुप्त उपाय माहिती हवा. पण लक्षात ठेवा, अर्धवट ज्ञान हे नेहमीच घातक ठरते. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण उद्याच्या उपायाची पद्धत आणि त्यामागचा भाव जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे. तसेच चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये भगवान श्रीहरी विष्णूंचा कृपा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा जय श्री हरी असे नक्की लिहा. तसेच बाजूच्या बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. विश्वास ठेवा, ज्यांच्या मुखात आणि मनात देवाचे नाव असते त्यांच्यावर भगवंताची अखंड कृपा सदैव राहते. वरुणथिनी एकादशीच्या या दिव्य उपायाला आपण सुरुवात करायची आहे. तुम्हाला तर नक्कीच असे वाटत असेल की एकादशी तर दर महिन्यात 2 येतात, मग ही वरुणथिनी एकादशी इतकी विशेष आणि खास का मानली जाते? शास्त्रात वरुणथिनी या शब्दाचा अर्थ अतिशय सुंदर सांगितलेला आहे. वरुणथिनी म्हणजे संरक्षण करणारी किंवा चिलखत, ज्याप्रमाणे युद्धात चिलखत सैनिकाचे रक्षण करते, अगदी त्याचप्रमाणे ही एकादशी तुमच्या संपूर्ण कुटुंबाचे सर्व प्रकारच्या संकटापासून, रोगापासून आणि दुर्दैवापासून रक्षण करते. पुराणात तर असेही वर्णन आहे की जो कोणी या दिवशी विधिवत पूजन करतो आणि मी सांगत असलेला हा उंबरठ्याचा गुप्त उपाय श्रद्धेने करतो, त्याच्या 7 पिढ्यांचे दारिद्र्य मुळासहित उपटून फेकले जाते. पितृदोष असो किंवा लक्ष्मीची नाराजी, त्या एका उपायाने सर्व काही शांत होते. अनेकांना असा समज असतो की एकादशी म्हणजे फक्त दिवसभर उपाशी राहणे किंवा साबुदाणा खाऊन उपवास करणे. पण भक्तीला जेव्हा शास्त्राची किंवा योग्य कर्माची जोड मिळते तेव्हा चमत्कार घडतात. आपल्या घराचा उंबरठा हा केवळ लाकडाचा किंवा दगडाचा तुकडा नसून तो आपल्या घराचे सुरक्षा कवच असतो. नकारात्मक ऊर्जा आणि सकारात्मक ऊर्जा यांच्यातील एक सीमारेषा आहे. उद्या सकाळी जेव्हा सूर्योदय आपली पहिली किरणे पृथ्वीवर सोडतील, अगदी त्याच ब्रह्ममुहूर्तावर आपल्याला
आपल्या घराच्या मुख्य उंबरठ्यापाशी एक छोटासा पण प्रचंड शक्तिशाली विधी करायचा आहे. यासाठी तुम्हाला खूप मोठी तयारी करावी लागणार नाही. ती वस्तू तुमच्या स्वतःच्या स्वयंपाकघरातच तुमच्या डोळ्यासमोरच असते. पण तिची दैवी शक्ती कदाचित तुम्हाला आजवर ठाऊक नव्हती. ती वस्तू म्हणजे साक्षात मांगल्याचे प्रतीक असलेले आंब्याचे पान आणि गणपती बाप्पांचे रूप मानली जाणारी लाल सुपारी. पण थांबा, हे केवळ पान आणि सुपारी उंबरठ्यावर नेऊन ठेवायची नाही. ती ठेवण्याची एक विशिष्ट दिशा आहे, एक विशिष्ट मंत्र आहे आणि त्यामागे एक खूप मोठे शास्त्र दडलेले आहे. जर तुम्ही चुकीच्या पद्धतीने हे ठेवले तर त्याचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे हे पान कसे अभिमंत्रित करायचे आणि सुपारीची स्थापना उंबरठ्यावर नक्की कुठे करायची हे आता आपण अत्यंत सविस्तरपणे पाहणार आहोत. हा विधी तुमच्या पतीच्या आयुष्यातील अडथळे दूर करून मुलांच्या प्रगतीचे मार्ग कसे मोकळे करेल हे ऐकून तुम्हीही थकवाल. हा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे आता कुठेही जाऊ नका आणि प्रत्येक शब्द नीट लक्ष देऊन ऐका. हा विधी करण्यासाठी सर्वात फलदायी वेळ म्हणजे उद्या सकाळी अंघोळ झाल्यानंतर सूर्योदयाच्या कोवळ्या उन्हात, म्हणजे सकाळी 6 ते 10 वाजेपर्यंत. या वेळेत निसर्गात आणि वातावरणात सात्विक लहरींचे प्रमाण सर्वाधिक असते. आवश्यक साहित्य आणि त्याचे आध्यात्मिक रहस्य सांगते ते ऐका. या विधीसाठी आपल्याला जे साहित्य लागणार आहे ते दिसायला साधे असले तरी त्याचे आध्यात्मिक मोल खूप मोठे आहे. एक ताजे आंब्याचे पान. लक्षात ठेवा, पान कोमजलेले, वाळलेले किंवा कुठूनही फाटलेले नसावे. आंब्याचे पान हे साक्षात हनुमंताचे आणि महालक्ष्मीचे अतिशय प्रिय प्रतीक मानले जाते. हे पान घरात येणारी नकारात्मकता शोषून घेते आणि केवळ शुभ लहरींना आत प्रवेश देते. एक अख्खी लाल सुपारी. सुपारी कधीही खंडित किंवा फुटलेली नसावी. पुन्हा ऐका, सुपारी कधीही खंडित किंवा फुटलेली नसावी. शास्त्रानुसार सुपारीला विघ्नहर्ता गणपती मानले जाते. ती तुमच्या मार्गातील सर्व अडथळे दूर करण्याचे काम करते. केसर किंवा शुद्ध हळद. केसर हे गुरुग्रहाला बलवान करते आणि हळद ही विष्णूची आवडती आहे. या दोन्ही पैकी एकही उपलब्ध असेल तरी चालेल. तांब्याच्या कलश आणि शुद्ध पाणी तांब्याच्या पात्रात गंगाजलाप्रमाणे पवित्र ऊर्जा साठवण्याची क्षमता असते. विधी करण्याची अचूक कृती सांगते ऐका. पहिली पायरी म्हणजे उंबरठ्याची शुद्धी. सर्वात प्रथम तुमच्या घराच्या उंबरठा आणि उंबरठ्यावर पाणी टाकून स्वच्छ धुवून घ्या आणि कोरडा करा. आपला उंबरठा हा लक्ष्मीचा वास असलेले स्थान आहे. तिथे शुद्ध गाईच्या तुपाचा वापर करून किंवा केवळ हळद कुंकाने एक सुबक स्वस्तिक काढा. स्वस्तिक काढल्यामुळे त्या ठिकाणी दैवी शक्ती आकर्षित होते. आंब्याच्या पानाचे पूजन. आता ते आंब्याचे पान घ्या. एका वाटीत थोडे केसर किंवा हळद पाण्यात भिजवून त्याची पेस्ट तयार करा. तुमच्या अनामिका बोटाने त्या आंब्याच्या पानावर अत्यंत श्रद्धेने श्री हा शब्द लिहा. श्री म्हणजे साक्षात लक्ष्मी. हे लिहित असताना तुमच्या मनात तुमच्या कुटुंबाबद्दल चांगल्या भावना असू द्या. सुपारीची स्थापना. आता त्या श्री लिहिलेल्या पानावर ती लाल सुपारी ठेवा. ही सुपारी म्हणजे तुमच्या घरातील संकट मोचक आहे. आता हे पान आणि सुपारी आपल्या दोन्ही हाताच्या तळव्यावर धरा. डोळे मिठा आणि आपल्या कुलदेवतेचे आणि भगवान विष्णूंचे मनापासून स्मरण करा. हे देवा, माझ्या पतीच्या नोकरीत जे काही अडथळे येत आहेत ते दूर होऊ दे. माझ्या मुलांच्या प्रगतीचे मार्ग मोकळे होऊ दे. माझ्या घरात जी काही नजरबाधा, गरिबी किंवा कटकट आहे ती या क्षणापासून संपून जाऊ दे. अशा प्रकारे तुमच्या मनात असलेली इच्छा अगदी स्पष्टपणे बोला. उंबरठ्यावरती कुठे आणि ते कसे ठेवायचे ते पहा.
आता सर्वात महत्त्वाची गोष्ट, हे पान आणि सुपारी उंबरठ्यावर कुठे ठेवायचे? जेव्हा तुम्ही बाहेरून घराच्या आत प्रवेश करता तेव्हा तुमच्या उजव्या हाताच्या बाजूला उंबरठ्याच्या कोपऱ्यात हे पान आणि सुपारी अतिशय सन्मानाने प्रस्थापित करा. हे तिथे ठेवत असताना तुमच्या तोंडामध्ये, मुखामध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा अखंड जप असायला हवा. हा मंत्र किमान 11 वेळा तरी पुटपुटा. हे पान आणि सुपारी तिथेच पुढील 24 तास राहू द्या. उद्या सकाळी ठेवले की परवा सकाळी सूर्योदयापर्यंत त्याला हात लावू नका. या उपायाचा प्रभाव काय होईल? जसे हे पान आणि सुपारी उंबरठ्यावर बसतील तसे तुमच्या घरातील वातावरणात बदल जाणवू लागेल. घरातील जडपणा कमी होईल, पती पत्नीमधील वाद शांत होतील आणि घरात एक प्रकारची प्रसन्नता येईल. तुम्ही स्वतः अनुभवाल की 24 तासाच्या आत तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा कशी बाहेर फेकली जाते आणि तुमचा प्रगतीचा मार्ग हा कसा सुखकर होतो. हा उपाय अतिशय प्रभावी आहे. फक्त तो पूर्ण विश्वासाने करा. माझ्या प्रिय मैत्रिणींनो, उंबरठ्याच्या उपायासोबत वरुणथिनी एकादशीच्या दिवशी काही विशेष समस्यांसाठी तुम्हाला आणखीन 2 छोटे अत्यंत प्रभावशाली तोडगे सांगणार आहे. अनेकदा आपल्याला जाणवते की सर्व काही नीट असूनही घरात कुणाची तरी वाईट नजर लागली आहे किंवा काही लोक विनाकारण आपल्या प्रगतीवर जळतात. शत्रुबाधा आणि नजरबाधा नाशासाठी जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या पतीच्या कामात शत्रू अडथळे आणत आहेत किंवा तुमच्या हसत्या खेळत्या कुटुंबाला कुणाची तरी नजर लागली आहे, तर हा उपाय तुम्ही नक्की करा. एक लहान कपड्यात थोडी काळी मोहरी घ्या. त्याची एक छोटी पोटली तयार करा. ही पोटली उद्या सकाळी तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाला बाहेरच्या बाजूने अशा प्रकारे टांगा की येणाऱ्या जाणाऱ्याची नजर त्यावरती पडेल. हा छोटा कपडा लाल किंवा पिवळ्या रंगाचा किंवा पांढऱ्या रंगाचा असला तरीही चालेल. ही मोहरी घरातील नकारात्मकता शोषून घेते आणि कोणताही शत्रू तुमच्या घराकडे वाकड्या नजरेने पाहू शकणार नाही. अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि आर्थिक वाढीसाठी एकादशीच्या दिवशी संध्याकाळी तुळशी मातेची सेवा करणे म्हणजे साक्षात विष्णूंची कृपा मिळवणे होय. उद्या संध्याकाळी सूर्यास्तानंतर तुळशीजवळ गाईच्या शुद्ध तुपाचा एक दिवा लावा. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, त्या दिव्यात एक अखंड लवंग जिचे फूल साबूत असेल, तुटलेली नसावी. लवंग हे ऊर्जेचे प्रतीक आहे. हा दिवा लावल्याने तुमच्या घरातील दारिद्र्य दूर होते आणि माता लक्ष्मी स्वतःहून तुमच्या घराकडे आकर्षित होते. मातांनो, हे उपाय करताना मनात कोणतीही शंका किंवा भीती ठेवू नका. श्रद्धेमध्ये इतकी मोठी शक्ती असते की ती दगडालाही पाजर पाडू शकते. जेव्हा आपण उंबरठ्यावर सुपारी आणि आंब्याचे पान ठेवतो तेव्हा आपण आपल्या आयुष्यातील सर्व विघ्नांना उंबरठ्याबाहेर रोखतो आणि सुख समृद्धीला साथ घालतो. आता सर्वात महत्त्वाचा भाग, कोणतेही व्रत किंवा उपाय तेव्हाच फळ देते जेव्हा आपण काही नियमांचे पालन करतो. वरुणथिनी एकादशीला या 3 गोष्टीची विशेष काळजी घ्या. शांतता आणि संयम. उद्याच्या दिवशी घरात कोणाशीही उच्च आवाजात बोलू नका किंवा भांडण करू नका. विशेषतः आपल्या पतीवर किंवा मुलांवर रागावू नका. ज्या घरात कलह असतो तिथे लक्ष्मी कधीही प्रवेश करत नाही. शुद्ध आहार. उद्याच्या दिवशी घरामध्ये चुकूनही मांसाहार, अंडी किंवा कांदा लसूणयुक्त तामसी भोजन बनवू नका. घरात सात्विक वातावरण ठेवा. वाणीवर नियंत्रण ठेवा. उद्या कोणाशीही निंदा नालस्की खोटे बोलणे टाळा. शास्त्र सांगते की एकादशीच्या दिवशी केलेले पाप हे इतर दिवसांच्या तुलनेत दुप्पट भयंकर लागते, परंतु या दिवशी केलेले पुण्य, अगदी नामस्मरण हे
अत्यंत पटीने फळ देते. त्यामुळे आपला पूर्ण दिवस भगवंताच्या नामात घालवावा. तसेच तर माझ्या मित्रमैत्रिणींनो, उद्याची ही वरुणतिनी एकादशी आपल्या आयुष्यात आनंदाची पहाट घेऊन येणारी ठरो. हे छोटेसे आंब्याचे पान आणि एक अखंड लाल सुपारी तुमच्या संसाराचे नंदनवन करू शकते. हा उपाय पूर्ण श्रद्धेने करा. तुम्हाला याचे सकारात्मक अनुभव येतील आणि त्यानंतर तुम्हाला जे काही सकारात्मक अनुभव येतील, भगवान विष्णूंच्या आणि स्वामींच्या कृपेने तुमच्या पतीच्या व्यवसायात भरभराट होईल आणि मुलांच्या प्रगतीचे सर्व मार्ग मोकळे होतील. जर तुम्हाला हा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओतील माहिती उपयुक्त वाटली असेल, तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. ओम नमो भगवते वासुदेवाय.